लेकीचं. आता म्हणलं 5-7 दिवस होऊन राहिले, त्याचं अन्नाचं गिफ्टचं सामान सगळं इथंच पडून आहे. आपल्याला वापरायला किती अडचणी राहिली घरातनी. आतापर्यंत त्याने न्यायला नाही पाहिजे का? ते खोली भाड्यानं केली म्हणता, काय आहे त्याचं काय नाही, ते नवरीला काही आणते काय करते. ते सुदामा भाऊला फोन करा आणि त्याला विचारून घ्या काय आहे तर. हे रोज 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 सामान निरा पाहा लागून राहिलं. काय आहे त्याने पटकन घेऊन जा म्हणा, त्याचे कोणते भाड्यानं केलेल्या खोलीत ती मोकळं करा म्हणा आमचं घर. आता तुले काय अडचण काय म्हणलं त्याची? 8 नाही 15 दिवसांनी ते आता काही अडचणी असते का? जे खोली भाड्यानं केली का नाही तिचा भाडे करू अजून निघाला नव्हता. ते म्हणे गुरुवारी जाणार आहे बा, म्हणून मग तोपर्यंत नवरीन ते मायच्या घरी गेलेले आहे. आणि आता सुदामाने आले जाणार आहे शनिवार रविवार असं आहे ते. बाबा म्हणजे अजून त्या खोलीतच नक्की नाही झालं मग असं सांग. आता ते तिथं जर भाडे करू गेला नसेल तर मग इथंच ठेवता का म्हणा सामान? मग जातो म्हणे ना, ते गुरुवारी भाडे करू जाते म्हणे, तुम्ही शुक्रवार शनिवारी सामान आणा म्हणे. आता हे म्हणे बा आपण रविवारी सगळं सामान घरात घेऊन जाऊ म्हणे त्याच्या. रविवारपर्यंत दम नाही का? काही सांगू नका मला. त्याला फोन लावते आलो पोंगाजीले. त्याला म्हणा कधी नेता म्हणा सामान. त्या खोलीचं काय आहे काय नाही विचारपूस केला का म्हणा मालकाले. बिजा नसाने बाय बा तू त्यासारखी बाईच नाही पाहिली म्या. नाही सामान जरा सैन नाही होऊन राहिलं तुले. लावतो मी फोन लावतो. येते तर धाब्यावरच राहून राहिला, ते काही घरी नाही आपल्या. 1 मिनिट फोन लावतो त्याला म्हणतो बा लवकर हे सामान उचल म्हणतो बा. हॅलो. हा बोला चिमरराव, बोला म्हणलं बोला. अरे काय राजे हो, आलो पोंगा भाऊ. कसं हो म्हणलं हे? काही तुम्हाला काळजी गिजी आहे का नाही बा? राजा ते तुमचं लग्नातलं गिफ्ट सामान इथंच आहे ना सगळं. ते अंधन आलेलं गॅस आणि गीस आणि हे ते सगळी अडचण होऊन राहील ना बा. काही म्हणलं काय न्यायची काळजी आहे का नाही? ते खोली भाड्याने केली त्याचं काय टापटिप्प नाही काही बा विचारपूस झाली का? हो ना, काळजी तर सांग मी. मला का वाटतं का तिथं ठेवा होता. हो आता कसं नवरी 2-3 दिवस आता जातोच म्हणे, तर मग कसं तिकडचे म्हणे बा शुक्रवार शनिवारपर्यंत राहू द्या म्हणे. आणि एक तर कसं ते खोली जे आहे का नाही तिथं गेलतो आम्ही. हो सकाळी काल गेलतो तर ते म्हणे बा शुक्रवारी 100% खाली करते म्हणे ते. हो आता आता काय नेलं का नाही सामान काय सांगावं त्यानं. मग विचारपूस करा ना बा त्यानं नेलं का नाही नेलं. उद्या घेऊन येतो म्हणा मी, शनिवार आहे तर. धाबा बंद राहायचे म्हणा माया, मला सामान आणायला उद्याचाच दिवस आहे. त्याला फोन लावा आणि म्हणा काय आहे काय नाही विचारून घ्या. हो ना, पण कसं बार फोन लावणं बरोबर नसते ना हो. असं आहे ते. त्यानं म्हणलं ना आपल्याला की शुक्रवारी ते संध्याकाळपर्यंत जाते म्हणे. तुम्ही शनिवारी 100% सामान आणू शकता म्हणे. पण मी काय करतो उद्या जाऊन पाहतो काय आहे काय नाही कंडिशन. त्याच्यानंतर मग मी कसं आपलं बाबा लुटेरीला यायला 1-2 फोन करून सगळं सामान बिलकुल घेऊन जातो. काही विषय नाही ना त्याचा. उद्या आम्ही 100% शनिवारी त्याला विचारपूस केल्यावर सामान घेऊन जाणार आहोत. बरोबर मग चालते ना, मग काय हरकत नाही. उद्या अर्जंट जा आपण तिथं. हो काय आहे काय नाही पाहून या बरोबर. खोली साफसूफ करा जरासं, सामान लवकर शनिवारी उद्या रवाना करा आणि रविवारी नवरीने घेऊन या. हो ना, तसाच प्लॅन आहे आपला. हो शनिवारी सगळं सामान सुमान आणून टाकणे आणि बस आपलं रविवारी मग तिला घ्यायला जातो मी. असा प्लॅन आहे ना, बरोबर ठरेल आहे ना आमचा. आत्ताच आता विषय तेच चालू होता ना आमचा लक्ष्मणरावसोबत. बस जमलं मग. हो तेच म्हणलं इकडे म्हणलं भाकर कोण लागू राहिला ना बाई, माहित नाही का मग तमशेट बाई आहे माझ्या घरची, माहित नाही का? ठीक आहे मग. हो बरोबर ठीक आहे मग. लवकर करा भाऊ. सांगू राहिला आत्ताच मी. ठीक आहे. तिच्या देखता जरा बोलायला लागतं मला. बरोबर होईल ना लवकर पण? हो बिलकुल शनिवारी उद्या सामान घेऊन चाललो म्हणलं मी. हो काही हरकत नाही. हो ठीक आहे. असं आहे म्हणलं आलूबंगाची. हो बातच अडचण होते म्हटलं काही नाही. हो तर आता तुम्ही लवकरात लवकर उद्या त्या घर मालकाची भेट घ्या. उद्या धाबा बंद आहे ना शनिवारी. हो तर तुम्ही म्हणलं येऊन जाता म्हणलं तुम्ही. अलबती साहेब तुम्ही दोघं ये जा आणि याच्या संग जाता तुम्ही त्याच्या घरी. काय आहे काय नाही. खोली सोडली त्या पुढच्यानं नाही सोडली. तिथं मग कसं लवकरात लवकर उद्या सामान सेट करा. रविवारी तुम्ही त्या नवरीन बाईला घेऊन या. चालते ना मग येतो आम्ही. आता उद्या दिवस सुट्टी होते म्हणा, पण जाऊ द्या आता काय एवढं याच लागेल नक्की आता. ठीक आहे येऊन जाईन मग आलूबंगा आम्ही सामान घेऊन जाईन मग. हे बा लक्ष्मण भाऊ यायला काही काम नका सांगू. एकच दिवस सुट्टी भेटते. हो राहू द्या. मी आपला मामा लुटरेला फोन करतो. त्याला बोलावून घेतो मी उद्या. हो त्याचे 2 भाचे ते सगळं सामान सुमार कसं लावू लागते ते. हो शनिवारी मग जिकडे तिकडे. हो म्हणून म्हणलं यायला काही बोलावू नका. टेन्शनचं काम नाही. मी लुटेरीला फोन लावतो. त्याला म्हणतो उद्या येऊन जाय म्हणतो लवकर. ते कर उद्या काय कसं करायचं ते. रविवारी म्हटलं सासरवळीला जा आणि पटकन लवकर संध्याकाळी जर रविवारी झालं तर संध्याकाळी चालला या. बाकी सोमवारपासून मग रेग्युलर आपल्या ड्युटीवर चालू ठेव. आम्ही काय 10 दिवस राहतो का तिथं काही राहायच्या. हो फक्त उद्या मला सामानाचं पाहू द्या. लुटेरीला फोन लावू दे 1 मिनिट. आता सुदामाच म्हणा लागल नाही का? बोला सुदामाजी, कसं काय कसं काय लावला फोन? अरे काही नाही. काय आता एक शेवटचं काम होतं तसं लग्नातील सपोर्ट केला तुम्ही.
एवढं आता हे सामान सुमान हे ते उद्या दिवस कसा एकटाच आहो मी. जरा ते खोली आपण भाड्याला गेली तिथं नाही आहे ते चिमनरावची इथून. म्हणलं या म्हणलं उद्या जरा सकाळचं कटलं गिटलं भाड्यानं करू चालले जाऊ घेऊन. ना पण ते भाडेकरू गेला का नाही अजून? ते तू तर म्हणे परवा दिवशी गेलाच नाही म्हणे अजून. शुक्रवारी जाणार होता ते 100%. आज गेलाय असल, काही विषय नाही. उद्या जाऊन आपण सकाळी पाहू, जरा सकाळी जाऊन चक्कर मारू येऊ, नंतर सामान घेऊन जाऊ विचारपूस केल्यावर. कायलीच तिथं नेते म्हणले, आता काय सांगावं याले. हो ना पण काय आता बरं ठीक आहे बुवा, आता एक खेप शेल्यावरच नेऊन टाका लागेल ते काम नाही का. जाऊ दे, येतो मी उद्या, काही हरकत नाही मग. हो दोघं जण बस होते, भाच्याला काही आणत नाही मग. पाहिजे ना मग तो विचारा आज तर हार मग, नाही तर मग तू ये, आपण दोघं तर बस झालं. काय आहेस काय गिफ्ट फिफ्ट हे ते सामान टाकले की मग कसं रविवारी जा लागते म्हणले आले. बरं ठीक आहे मग, येतो मग मी उद्या सकाळी 8-9 वाजता चिमणरावच्या घरी येऊन जातो मग. तिथंच मग नाश्ता केलं की चालले जाऊ त्याच्या घरी. ठीक आहे मग. लवकर या जराशा. ठीक आहे मग उद्या. रात्रीच फोन आला नाही यायचा, म्हणे ते सामान सुमान न्यायला लागते म्हणे, उद्या शनिवार आहे. म्हण ठीक आहे बुवा, आता रिकाम पण आहे, चला म्हणून आलो मी. बरं केलं ना. मग काय आता हे लवकर सामान नेलं, फिटिंग झालं, संसाराचा गाळा सुरू. हो बरं झालं ते. पण मग मी काय म्हणतो, पहिले जाऊन पहा तिकडे त्याच्या घरी. ते सामान नेलं नाही नेलं, तोपर्यंत मग इकडे जेवणाचं करून घेतो मी. कायले जेवणाचं हो, आम्ही आलो घरून जेवण करून, फक्त नाश्ता गिष्ट्याचं पायदा म्हणतात नी. हो काही विषय नाही. हो पहिले आम्हाला ते पाहून येऊ द्या का. हो चला म्हणलं, चला सुदामाजी चला. बरं चला मग चला. मग आता इथरो घाला तू, मग आता अंदर यायला काय फरक पडून राहिला तुला. त्याही दिवशी का चिमनराव लक्ष्मणराव आम्हीच पाहिली ती खोली. तू म्हणे नाही पाहून घ्या इथरो घाला चालला गेला. काय अडचण काय तुम्ही म्हणलं, काहून येऊन काहून नाही राहिला रे तू. चाल ना तू आता असे नको कामं करू. त्याला सांगावस काय, आता 281 नंबरचा एपिसोड पाहिला नाही ना, मग समजून येईल काय कबाळा करून बसलो आम्ही इथं. 3 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. आता या घरमालकांना नाही ओळखावं मुली. हो पण आता काय सांगावं, आता ओळखते का नाही सांगावं. हो ना, मी काय म्हणतो आलो पोंगा, तू काय जाय फक्त विचारपूस करून ये म्हणा बुवा, कसा गेला का ते भाडे करून. नाही आम्हाला आणायचं आहे म्हणा अर्जंट, आता शनिवार आला म्हणा आजचा. हो बस एवढं विचार, मग हाऊस ना मग मी. तू टेन्शन नको घेऊ, फक्त विचारून ये. नाही ना बाबा, चाल ना तू, असं नको करतो. चाल हो एक भेटून घेऊ, दोघं जण असले बरं राहते. मला काही नाही बोलता येत ना, तो एवढं बोलता येते का मला. तू कसा माणूस कसा माहीत नाही का लोकांना काय तर मामा लुटरे म्हटलं की. हो चला तुम्ही बरोबर लाईन लावून द्या बाई. हो जाय तिकडे मग. बस करा बरं, चाल बस चाल. हो तू म्हणतोस तर आता एक खेपचं. हो आता ओळखलं नाही पाहिजे फक्त, बस झालं मग. कमावलं लेखाचं. नमस्कार म्हणलं ताई, मी सुदामा ढेबर टाके. हो तर मी इथं साहेबाला भेटलो होतो. आपला ॲडव्हान्स पोहोचला होता खोली भाड्यासाठी. परंतु ते भाडेकरू एक अगोदरचा जे आहे ते काही अजून गेला नव्हता. तर म्हटलं ते गेले असेल तर मग कसं, आज आहे मला सुट्टीचा दिवस. सगळं सामान सुमान आणलं असतं, खोली गिली व्यवस्थित केली असती. जर तुमची इच्छा असेल तर कसं काय गेले का मग ते. गेले आता ते. खूप कंटाळलो होतो आम्ही त्यांना. खूपच नळाच्या तोट्या तोडल्या, बटणं तोडले, लाईट फोडले. खूपच जाताना खूप त्यांनी म्हणजे धिंगाणा करून गेले ते. परंतु आम्ही वसूल केले म्हणा, कारण की जेवढं तुटफूट झालं होतं ते सगळे वसूल केले. कूलर ठेवला होता आम्ही त्यांचा. शेवटी आता पैसे दिले, आत्ताच गेले ते निघून. राहिलं सुद्धा सामान त्यांनी घेऊन गेले आता, आणि आता खोली मोकळी झालेली आहे. बरं, तर म्हणजे आता झाली मग रिकामी नाही का खोली, मग सामान आणायला काही हरकत नाही नाही का. हा माणूस कोण आहे, यांचाच आवाज मी ऐकलेला वाटते, आणि यांचा चेहरा पण माझ्या कसं आठवणीत नाही राहिला, पण यांना पाहिलं मी कुठेतरी. कोण होय म्हणा हे, मला लक्षात घ्यावंच लागेल. पण कोणतरी हे ओळखीचाच आहे माणूस माझ्या. म्हणलं मॅडम मी काय म्हणतो, आणू का म्हणलं मग सामानचं, कसं इथंच आहे आमच्या नातेवाईकाच्या घरी. हो आणलं असतं मग काही एका खटलं करून समजा, बाकीचं मग उद्या आणलं असतं. चालते का मग आज आणलं तर. आता आलं लक्षात. अरे बापरे, हा तर मोठा चोर आहे हा. पूर्ण सामान घरातलं चटणी मिठा सही त्यानं एका मोठ्या टेम्पो मध्ये घेऊन पाहिला होता. हाच आहे, ओळखते मी आला आता. अरे बापरे, याचा फोन आहे हा. अच्छा हो सामानाचं मी सांगते तुम्हाला. परंतु मी काय म्हणते, तुम्ही असं करा, तुम्ही संध्याकाळी या. 4 वाजता या सर आले की, आणि त्यांना भेटून नंतर मग सामान आणायचं का नाही ते विचारा. तुम्ही कट्टे वगैरे हे ते भरून ठेवा तुमच्या घरी काय आहे तुमचं, पण संध्याकाळी 4 वाजता त्यांना विचारायला या, नंतर सामान आणा. 4 वाजता नाही. बरं ठीक आहे मग. आता काय आता विनाकारण. बरं ठीक आहे मग, आम्ही बांधून करतो सामान सुमान हे ते. हो आजच सगळं घेऊन येतो मग टेम्पो. चालते ना मग.
हो पण त्यांना भेटल्यानंतर हो ते काय म्हणतात काय नाही पुढचं अजून म्हणजे काय भाड्याचं वगैरे ठरवलं नाही ठरवलं पहिले ते क्लिअर करायचं आहे कारण की एका बॉन्डवर लिहून पण घ्यायचं आहे 11 महिन्याचा करार करायचा आहे एखादा गॅरंटर वगैरे कोणतरी तुम्ही सोबत आणता म्हणलं भाऊ सुदामा भाऊ आहे तुमचं ना हो हो सुदामा ढेबर टाके हो तर आता गॅरंटर म्हणजे आता आपले हेच आहे ना बाळूभाऊ त्यानेच दिले आपल्याला खोली पाहून हे समजा तुमचे बाजूनच त्या पुढच्या गल्लीमध्ये असतात ते चिमनराव हे ते आम्ही आलो होतो ना ते भेटायला साहेबाले त्यामुळे काही टेन्शन नाही गॅरंटर तेच समजा नाही तर मग हे आहेत आपल्या संघ आलेले आमचे हो 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 ते सगळे बरोबर आहे पण हे कोण आहेत म्हणलं हे यांना नाही ओळखलं मी कोण आहे तुमच्या सोबतचे ते आमचे मामभाऊ आहे मामभाऊ आहेत हो मामा लुटेरे हो तर आता यायचा बिझनेस असते आपला याचा काय ऐकता हो तुम्ही आता सध्या नाही सध्या तर कोणतंच नाही करून राहिलो मी आता भांडे गिंडे वानाचं सामान इकलं मी गावोगावी समजा हो आता सध्या काही नाही आहे सध्या सिलेक्ट सीझन आहे आता पाहतो जसं जसं सीझन येईन तसं तसं असते आपलं अच्छा 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 बरोबर थांब तू संध्याकाळी 4 वाजता ये आता हो सांगतो तुला सगळं सामान घेऊन पाहिला होता तूच हे 100% आता बरोबर माझ्या लक्षातच आला बरोबर ठीक आहे मग काही हरकत नाही तर तुम्ही पण संध्याकाळी एक वेळ भेटायला या त्यानंतर मग सामान घेऊन या मग आता रात्रीचं बरं मग येतो मग आम्ही आता सामान सुमान कसं बांधबूत करतो आणि 4 वाजता येऊन जातो ओके चला बरं झालं मी आता म्हणलं वैयक्तिक काय सांगावं नाही का हो मला तर वाटते वैयकलंच नाही वाटते हो पडला ना फरक पडला ना पहिल्यापेक्षा आपल्यातही नाही का हो सूट बूट हे ते जरा बरं बरं ठीक आहे मग येतो मग आम्ही 4 वाजता साहेबाला भेटून पाहतो मग चला भाऊ चला हाय असं होते आता फोन लावतो म्हणलं सकाळी तर फुललो आता ध्यान आलं मला हो ते सुदामा ढेंबर नाकी नवीन भाडेकरू येणार होता हो त्याचा अगोदर 2-3 दिवस आधी फोन आलता मला पण आता हे जुना काही जाय नाही लवकर हो तर आता आजचा दिवस वाया गेला त्याचा फुकटचा बरं तरी आता लावून पाहतो फोन त्याला म्हणतो उद्या घेऊन ये म्हणतो सामान नाही नाही आला होता तो सकाळी आला होता हो तर तो म्हणे की सामान वगैरे आणू का पण मी काही त्याला म्हटलं सध्याशी आणू नको साहेब आल्यानंतर तू भेटायला ये नंतर सामान घेऊन ये पण तुम्हाला माहित आहे का म्हटलं तो माणूस होय कोण सुदामा ढेंबर नाकी माणूस होय कोण तुम्हाला त्याचं काही तुम्ही आधार कार्ड वगैरे ते चेक केलं का बाबा आता हे बाळू आहेत का आपले शेजारचे हो गुरुजी गिरजी ते यायच्या संपर्कातला माणूस आहे ते असं काही विषय नाही लक्ष्मण किरकिरे नाही का त्याच्या धाब्यावरचा रामपूरच्या मग काय आता मी केला होता मेवणे बॉले फोन केला होता आता कसं शांताराम भाऊ आहेत का हो त्याला फोन केला हो कसा आहे माणूस काय आहे सगळी चौकशी केली नंतरच त्याला खुली आपण ॲडव्हान्स घेतला तसं थोडी घेतलं काही मग तेच म्हणते ना त्याच्यासोबत आज कोण आलं होतं माहितीये का तुम्हाला 3 वर्ष अगोदरची गोष्ट आठवा म्हणलं तुम्ही 281 नंबरचा एपिसोड आहे घरमालकाला फटका त्याच्यात मी आपल्याला किती फटका बसला होता म्हणला लक्ष आहे तुम्हाला बाबा त्याची फोन अजून नाही गेली पुरं अन्नाचं सामान लांबवलं होतं त्यानं काय कूलर आणि ते आपलं फ्रीज आणि ग्रीज सगळं बिलकुल म्हणजे हळद मिठापासून सामान नेलं तर त्यानं मोठा टेम्पो आणून लेकानं पुरेच्या पुरं लांबवलं होतं आपण बाहेर गेलो ड्युटीवर आणि बस इकडे सगळं सफा केलं त्यानं 3 महिन्याचं भाडं तर डुबवलं पण सामान किती रुपयाचं नेलं त्यानं 2-3 लाख 4 लाख रुपयाचा फटका त्याला काय सांगावं लेकानं तेच म्हणून राहिली ते जो माणूस आहे का नाही ज्यानं फटका दिला 18,000 रुपये 3 महिन्याचं भाडं आणि आपलं माझं अन्नाचं सगळं म्हणलं माझ्या नातेवाईकाचं सगळं सामान त्यानं एका टेम्पोतनी भर दिवसा नेलं होतं चोरून इतका खतरनाक माणूस आहे ते त्याच्या संग होता तर ते कोण होय माहितीये का तुम्हाला त्याचा मामभाऊ आहे म्हणलं मामभाऊ तर ते आला होता आज सकाळी ए बाबा ते आलता का झालं आपण तेच होय का नक्की ओळखलं का तो त्याला 100% तेच होय म्हणून तेच होय म्हणलं बिलकुल हो मी त्याला ओळखूनच आहो ना मग 3 महिने होता नाही आपली इथं ओळखत नाही तर काय झालं बाबा आता तर ओळखून आहे ते सूट आणि बूट पण मी आवाजून ओळखलं त्याला आवाज तसाच होता त्याचा हो आता म्हणलं तुम्हाला कसं आहे सांगा आणि त्याला इथं घरी बोलवा आता 4 वाजता तुम्ही आता मी म्हटलं त्याला या म्हणून आता तुम्ही 5 वाजले फोन लावा हो त्याला म्हणा या म्हणा त्याला घेऊन या म्हणा काय त्याला बोलावतं ते आपल्याला घरी ठेवायचंच नाही आहे ना विनाकारण नाही म्हणून ते तुम्ही फोन करून सांगतो बा खोली काही देत नाही म्हणतो भाड्यानं माहित आता कार्यक्रम आहे मा भाचीचं लग्न आहे असं तसं काही सांगता येते नाही आता काय खोली तर द्यायचीच नाही पण आपले अन्नाचे पैसे 3-4 लाख रुपये जे त्यांना चोरून नेलं आपलं अंधन त्याचे पुरे आता वसूल करायचा टाइम आला म्हटलं तर त्याला मुद्दामून बोलवा इथं गॅरंटरची सही करायला लागते म्हणा आणि बरोबर याले अंदर ते अटकून ठेवा मी तोपर्यंत बाहेर फोन लावते पोलीस स्टेशनला हो 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 हे बरोबर आहे तुम्ही नाही का मागचे पुरे वसूलच करायला लागणार नाही का सांगतो त्याला आता त्याला काय वाटलं म्हणजे तुला भेटायला आलता त्याला वाटलं नाही का वैकन म्हणून नाही मी तर काही असं दाखवलं नाही ओळखलं म्हणून पण त्यालाही वाटलं की बा ओळखलंच नाही म्हणून जर असं कसं काही एवढं भाषा गिषा चांगली होती पहिल्यापेक्षा तर आता तुम्ही असं करा त्याला फोन लावा आणि बोलून घ्या बरोबर सगळे झटकतात आता आणि पैसे वसूल करायचे जातात हो फोन आला म्हणलं त्याचा हो घरमालकाचा हो पाहतो काय म्हणते तर हॅलो ह बोला म्हणलं साहेब आले का घरी आले का म्हणलं हो 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 आलो मी काय सकाळी येऊन गेलते म्हणते तुम्ही हो तेच म्हटलं काय झालं कसं आहे थोडासा उशीर झाला याले हो बरं बरं तर असं करा तुम्ही आजच सामान आणता का मग काय करता तुम्ही मला सांगतो मग आजच सांगतो मग हो तसं काय आता तुम्ही तुमच्यावर आहे मग ते डिपेंड आम्ही तर आता सकाळपासून थांबून राहू वाटच पाहू राहिलो तुमच्या फोनची
आणू द्या सामान नाही का बरं म्हणजे कसं नाहीच पैसे दिले तर एवढं सामान अन्नातलं तर पसवता येईन आपल्याला नाही का आपच पैसे आणून दिले का 3 लाख रुपये आहे ना आपलं एवढं मोठं सामान 3-4 लाखाचं होतच ना अन्नातलं बरं बरं ठीक आहे ना मग घेऊन या तुम्ही आजच मग आजच सामानही घेऊन या काही हरकत नाही फक्त त्याच्या आधी काय करा जराशी तुम्ही 1-2 जण 3 जण येऊन जा म्हणलं पहिल्या या बॉन्डवर सह्या घ्या द्या त्याच्यानंतर मग सामान घेऊन या मग कटलं गिटलं सांगितलं असेल ना हो कटलं बिलकुल फोन केला की ते त्याला टच केलेला आहे मी. 2 माणसं आहे तर भरते ते सामान मग. हा हो ठीक आहे मग आम्ही येऊ का मग आता मी येऊ का एकटा मग सही करायला काय करावं लागते तर. एकटेच कायले हो ते चिमनराव ते आपले बडो भाऊ हे ते या ना सगळे या ना एखादं म्हणून सगळे दडपतो ना सगळेच जण या चहा गी नाश्ता करतो मी कसं आता त्याने खोली पाहून दिली त्याला बोलावा याच्यावर सह्या लागतील ना आपल्याला बॉन्डवर. बरोबर पाहतो मी काय किती कोण येते तर हो तसं मी चिमणराव हाच म्हणा इथं. हा ठीक आहे चालते मग. बरं चालते ना या मग तुम्ही पाहता येते मग सगळेच या जे कोणी या नाश्ता वगैरे करा मग सामान घेऊन या ठीक आहे या मग. नमस्कार साहेब नमस्कार. चला म्हटलं काय कुठं सह्या घ्यायचे घेऊन घ्या लवकर मग कसं सामान आणायला मोकळं. आता जे इथं आता ते नाही आला आता हे काय कामाचे. अरे हो पण ते का ते तुमच्या संग पाहुणे होते म्हणते कोण त्याला बी बोलावून घ्या ना कोण आहे म्हणते तुमचे ते काय कोण मामभाऊ का कोणतरी. ते आपले मामा हो का हो मामा लुटेरे ना हो यायचे साडभाऊ आहेत ते. हो ते सामान सुमान कसं कटलेट टाकासाठी मग घरी थांबले. हो मी म्हटलं मग ठीक आहे तुम्ही सामान सुमान भरा आम्ही आलोच सह्या करू. होतेच आहे ना ते काका ते महत्वाचं असते का सामान आणता येते ना नंतर आम्ही लावू लागू तुम्हाला काही विषय नाही आपलं काका फरक आहे का तुम्ही फक्त त्यालाही बोलावा आणि अजून आपले बाळभाऊ राहिले मेन माणसं आहेत ना त्यानेच तर खोली तुम्हाला पाहून दिली त्याला भुलले का तुम्ही त्यालाही बोलावा आणि त्यालाही बोलावा कसं पोहे घ्या तर सगळे करता येते नाश्ता चहा घेतल्यानंतर मग हा ना आम्ही आणू लागतो तुम्हाला काही विषय नाही. वाटलं ना तुला का एवढा चांगला बालक आहे म्हणून नाही का हो आहे चांगला आहे वाटते. असं करावं मग नाही का त्याला बोलावं पहिले नाही. हो कसं सगळे असले म्हणजे बरं राहते 2-4 जण सह्या शिल्लक असल्या म्हणजे म्हणजे आम्हाला टेन्शन नाही तुम्हाला टेन्शन नाही मोठं कठीण काम झालं ना आजकाल भाडे करून ठेवणं म्हणजे का सोपं राहिलं का गावचे म्हणतात तुम्हाला तर माहितीच आता तुम्ही तर राहून राहिले तुम्हाला कसा अनुभव आहे. तसं काही हरकत नाही म्हणा हो म्हणतो मी आता बड भोले आता दुकानावर असतील ते बहुतेक आता त्याचं दुकान 9 वाजता बंद होते ना आता टाइम आहे तरी मी त्याला बोलावतो ना. दुसरी गोष्ट आपले माझे साडभाऊ आहेत घरी बसून त्याला आणतो बोलावून मग. तरी काय तर सगळे जण बरं राहते बोलावं त्याला जा लवकर या त्याला घेऊन बोलावून मग आणतात सामान. जमलं आता जमलं का नाही म्हणलं मस्त आता पद्धतशीर सगळे शिव द्यायचे आता बाळू भाऊ पासून चिमनराव हे त्याचा ते कोणता मामा लुटेरे होय ना ते ज्यांना आपल्याला झोडपा दिला ते सगळे बिलकुल इथं बसवायचे आणि मग काळाचा विषय म्हणा अन्नातलं एक भांडं नाही ठेवलं म्हणा लेका सोट्यानं द्या हो त्याचा लय दिवसाचा शोध घेऊन राहिलो होतो म्हणा आज सापडला म्हणा बरोबर आता लावून दे तुम्ही पोलीस स्टेशनला फोन येऊन जा लवकरात लवकर आणि बिलकुल याले कार्यक्रमच करायचा आहे याचा. लवकर फोन करा आता पोलीस लोक बोलून द्या याच्या चहा होईपर्यंत आले पाहिजेत त्या सगळे बिलकुल इथं बोलवा त्याच्या समोर सगळं उघडकीस आणा. विषय तर क्लिअरच सांगणार आम्ही आता हो सापडला ना चोर आता डायरेक्ट बाहेरून लावून घ्यायचं म्हणलं बाई शालू बाहेरून दार लावून घ्यायचं डायरेक्ट. मामा आपली चोरी कोणी केली म्हणलं कोणता माणूस आहे ते. दिसनच ना तुला पाहिजे ते लय कलाकार आहे बोलण्यात असा मैर आहे ना बिलकुल असं बोलण्यात आणते माणसाला. मग 3 महिने भाडं नव्हतं दिलं त्यानं सांगणं मला 1 महिने भाडं मी कोणाचं ठेवत नाही पण त्यानं मला 3 महिने ठेवायला लावलं इतका गोड बोले आहे ते. आता सापडला ना ते गेला तर गेला सर सामान घेऊन गेला त्याला आता ते कसं 2022ची घटना आहे ते 27 जानेवारीची 281 नंबरचा एपिसोडमध्ये सबून पाहायला भेटते. आता तू नर्सिंगचा कोर्स करायला गेली त्यामुळे तू काही नव्हती इथं. आता मी काय म्हणतो गोष्टी काही करू नका फोन लावा पहिले लवकर फोन लावून द्या. हॅलो पोलीस स्टेशन पांढरे सर स्पीकिंग बोला म्हणलं कोण बोलत आहे. मला तर काही ओळखणार नाही का पण आमच्या मेवणी बॉले ओळखते नाही का शांताराम घनगणे. हॅलो तर आपले जे शांताराम घनगणे आहे रामपूरचे तर तुमचं तिथं जाणं येणं जास्त होतं पहिले मधातनी तर त्याचा मेवना बोलतो म्हणलं मी इथं असतो मानमोडे साहेब मानमोडे तर म्हटलं थोडं महत्त्वाचा विषयावर बोलायचं होतं 2 मिनिटं तुमच्याशी. मानमोडे साहेब हो 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 शांतारामजी गणगणीला ओळखतो ना मी रामपूरच्या हो हो त्याची मेवणी बोलता बरोबर बोला ना बोला काही हरकत नाही सांगा ना काय प्रॉब्लेम आहे. विषय असा होता साहेब कसं आहे 2022ची घटना आहे 27 जानेवारीची तर आमची इथं मोठी चोरी झाली होती. आमच्या इथं जे भाडेकरू होता का नाही हो मी रिपोर्टही दिलेला आहे फाईलमध्ये दिसेल तुम्हाला त्या तारखेत चेक करा. तर पूर्ण सामान अन्नाचं म्हणजे तेल मिठासहित घरातलं सगळं नेलं त्या भाडेकरून 3 महिने राहायला भाडंही दिलं नाही आणि पुरा गच्चूही दिला. तर म्हणलं त्याचा काही शोध लागला नव्हता आजपर्यंत तर म्हणलं तो व्यक्ती आता आपल्या जवळपास आलेला आहे आता आमच्या बाजूनच आहे तर तो आता घरी येणार आहे तर त्याला आम्ही बोलावलेला आहे एका मित्रासोबत येऊन राहिला त्याच्या. तर तुम्ही लवकरात लवकर माझ्या घरी या मी तुम्हाला लोकेशन टाकतो आणि त्याला लवकरात लवकर अरेस्ट करून आमचं जे सामान गेलं ते पूर्ण आम्हाला भरती करून द्यायला लावा. अच्छा बरेच दिवसाची घटना आहे नाही का बरं पाहा लागेल मला फाईलमध्ये पण मी काय म्हणतो त्याला तुम्ही बोलण्यातनी गुंतवून ठेवा मग हो आम्हाला अर्धा तास लागू शकते कारण की मला फाईल चेक करावी लागेल हो त्याचं म्हणजे काय आहे काय नाही तुम्ही त्याचं काही दिलं होतं का आधार कार्ड वगैरे हे ते काही. ना काहीच नाही साहेब आधार कार्ड नव्हतं मी काहीच घेतलं होतं त्यावेळेस तुम्हीच तर बोलले होते आपले ते हे होते ना त्यावेळेस रावडी साहेब होते तिथं.
हो आहेत ना, ते इथेच आहेत. बरं बरं, ठीक आहे. मी त्याला सांगतो ती घटना आणि ते फाईल काढून 15-20 मिनटं अर्धा तासपर्यंत थांबा तुम्ही आणि लोकेशन टाकून द्या. बस बस या आता लवकर. कसा आहे कचाटा सापडलेला आहे तो. हा सगळं बिलकुल धनकी देऊन बा सगळं वसूल करा आता. ठीक आहे ठेवतो मग. काय म्हणते चिमनराव आता? हा बोला चिमनराव काय म्हणता हो? बरोबर मी काय म्हणत होतो थोडं अर्धा घंटा काढा रे कसं आहे करून. हो ती आपल्याला सह्या करायला जात होतं साक्षीदाराच्या. करारनामा ते करून घेतला 11 महिन्याचा आलोपंगाचा. तर ते साहेब म्हणते बोला म्हणते बडभोवली बी नाश्ता वगैरे हे ते होऊन जाते म्हणे. संग मग येता का मग? आम्ही जिंदगी चहा प्यायला नाही बोलावलं ना काही ना शेजारी असून जवळपास. नाही आपण राहू द्या. कसं मी दुकानात आहो ना, आता दुकानातून येणं आणि हे ते आता कामधंदे सोडून नाही होत ना. घ्या ना तुम्ही सह्या करा ना. असं एक दोन कोणी सोबती तर त्याले येटायतले कोणी घ्या ना. ना ते तुम्हालाच बोलावून राहील ना. तुम्ही आता खोली पाहून दिली आणि ते आता तुम्ही येत ना असं असते कधी. या तुम्ही अर्जंट या. 10-15 मिनिटं लागले चालते पण याच. त्याचं इतकं मोठं आहे का 10 लोक पाहिजे सह्या करायले. बरं ठीक आहे हो येतो बा काही हरकत नाही.